काय बारा मी आता भरा तिकडे. मला एक कणा ना तुम्ही 05234 द्या. कारण 40 आणि 50 कॅरेट इथं 100 कॅरेट निघायला पाहिजेत. 05234 आणलेलं आहे ना. चालू आहे चालू केलं. हो. आज प्रत्यक्षात आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आंबा लागवडीची पूर्वतयारी आम्ही पूर्ण केलेली होती आणि आता प्रत्यक्षात झाडांची लागवड, रोपांची लागवड चालू केलेली आहे. तर पहिल्यांदा हे दाबून घेतलेला हा जो खड्डा आहे, तर याच्यामध्ये इथे टाकलेलं गांडूळ खत आणि इथे टाकलेलं लिंबोळी पेंड हे या ताईनं या केलेल्या खड्ड्यामध्ये मिसळून टाकलेलं आहे. आणि आता रोप रोप ती हुंडी फुटून नका देऊ. झाडाची हुंडी काढते आहे. तिकडे घेत आहे आणि ही हुंडी त्याच्यामध्ये लावते आहे. ही लावत असताना तिने दोन गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत. हा जो जोड आहे हा जमिनीच्या वर राहील याची ती खबरदारी घेते आहे. आणि एकदा ही हुंडी सरळ लावल्यानंतर उर्वरित गांडूळ खत, त्यानंतर लिंबोळी पेंड आणि साधी माती अशा पद्धतीनं ती एकूण त्या झाडाच्या भोवती घालते आहे. आणि हे सगळं मटेरियल त्या झाडाच्या बुडाशी घातल्यानंतर त्याच्या शेजारी साधारण 2 इंच अंतरावर ती 3 कोया लावते आहे. कोया सुद्धा तिनं लावलेले आहेत. आणि त्यानंतर हे झाड पायानं अशा पद्धतीनं दाबलं जात आहे. आणि कुठेही त्याच्या आजूबाजूची माती भुसभुशीत राहणार नाही याची ती काळजी घेते आहे. त्यानंतर पुढचं काम ती करते आहे. तिनं त्या हुंडीच्या शेजारी अशा पद्धतीनं एक बांबू त्या झाडाला आधार देण्यासाठी रोवलेला आहे. आणि आता त्या बांबूला हे झाड बांधलं जात आहे. झाड बांधताना फार घट्ट बांधलं नाही आहे जाणीवपूर्वक. अगदी त्याच पद्धतीनं ही ताई सुद्धा तिनं खड्डा केलेला आहे. आणि या खड्ड्यामध्ये तिनं पहिल्यांदा सगळं लेंडी खत आणि लिंबोळी पेंड टाकून त्या खड्ड्याला पूर्णपणे लिंबोळी पेंडीनं हे केलेलं आहे. आणि त्यानंतर हे रोप ती लावते आहे. दोरीत लावा. आणि रोप लावल्यानंतर उर्वरित माती वगैरे मिसळून
पद्धतीनं हा खड्डा पुन्हा बुजवला आहे आणि आता ही वर घेते ते थोडं त्याच्या बाजूनं माती टाकायची. कोया सुद्धा तिनं लावलेले आहेत आणि ती आता त्याला दाबते आहे. आंब्याचं रोप लावल्यानंतर ही जी माती आहे ती भुसभुशीत राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीनं ह्या रोपाची लागवड इथे चालू आहे. ही मुलं या लागवड करणाऱ्या ताईंना खड्डे खोदण्यासाठी मदत करतायत. त्यामुळं लागवडीला चांगला वेग आलेला आहे आणि ही 10 एकराची लागवड मला विश्वास आहे की आम्ही साधारणपणे